श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची रीडिंग आपण बघणार आहे ती धनु राशीसाठी असणार आहे. फेब्रुवारी महिना धनु राशीसाठी कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. धनु राशीसाठी फेब्रुवारी महिना 2026 मध्ये कसा जाईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फेब्रुवारी महिना धनु राशीसाठी कसा असणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. लास्ट मध्ये कवड्यांवरती कौल वगैरे मी तुम्हाला देईल. श्री स्वामी समर्थ. कोणतं तरी ड्रीम आहे तुमचं, एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी किंवा तर अचानकपणे एखादा प्रपोज तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसत आहे, की जेणेकरून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये एखादं लव्ह रिलेशन तुमचं असेल तर त्यामध्ये प्रेम जास्त संबंध तुमचे जे आहेत, प्रेम संबंध ते चांगले असताना, चांगले होताना दिसत आहेत. किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली असेल तर ती व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये परत येते का, हा सुद्धा शोध तुम्ही घेताय, की येईल का नाही. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीची वाट बघत असाल तर ती व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये परत येताना दिसते आहे. खूप जण तुमचा विश्वासघात केलेला आहे, खूप जणांनी तुम्हाला फसवलेलं आहे, त्रास दिलेला आहे. अशा एंजल नंबर सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये दिसतील. फेब्रुवारी महिन्यामध्ये एंजल नंबर सुद्धा दिसत आहेत, जेणेकरून तुम्हाला एंजल नंबर खूप सारे दिसत आहेत आणि तुम्ही खूप सारे एंजल डेव्हिलची एनर्जी आहे. डेव्हिलच्या एनर्जीमुळे पण त्रास होतोय. पैशा संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर ते होत नाहीयेत. असं पण दिसतंय एखादं स्वप्न तुमचं अपुरं आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे. त्यामुळे थोडंसं पैशा संदर्भात लव्ह रिलेशनच्या संदर्भात तुम्हाला विश्वासघात होऊ शकतो. पैशाची देवाणघेवाण जर असेल तर त्यात सुद्धा विश्वासघात होण्याची शक्यता, चान्स खूप सारे आहेत. थर्ड पार्टी सिच्युएशन म्हणजे लव्ह रिलेशन मध्ये अजून एखादा मेंबर तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसत आहे, किंवा अचानकपणे तुमचं पार्टनर जो आहे तुमचा विश्वासघात करताना दिसत आहे. अशा काही गोष्टी आहेत त्या इथं दिसत आहेत. अजून असं आहे की तुमच्यामध्ये या महिन्यामध्ये एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करताना दिसत आहे आणि लव्ह रिलेशन जे आहे तुमचं ते चांगल्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये कव्हर होऊन जाईल. खूप जणांच्या अ, अ, वेळ जी आहे तुमच्या राशीप्रमाणे जर असेल, तुमच्या जन्मतारखेवरून जर असेल, तुमच्या पत्रिकेद्वारे बघायला गेलं असेल, तर प्रत्येकाचं रास एक जरी असले तर प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. त्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या गोष्टी जरी घडत असतील तर प्रत्येक गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे सुद्धा प्रॉब्लेम आता इथं क्रिएट होताना दिसत आहे. एंजल नंबर कदाचित तुम्हाला या महिन्यामध्ये दिसतील आणि त्या एंजल नंबरमुळे सुद्धा तुम्हाला त्रास होताना दिसतोय. तुम्हाला लॉस कसला तरी होताना दिसतोय या महिन्यामध्ये. पैशा संदर्भात. पैशा संदर्भात थोडासा लॉस कुठेतरी होतोय आणि त्याचं तुम्हाला टेन्शन, डिप्रेशन किंवा काहीतरी असं आहे जेणेकरून तुम्ही त्यामधून बाहेर पडत नाहीये आणि त्रास हा होतोच आहे तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी इथं उद्भवत आहेत आणि कार्मिक काहीतरी आहे जे पास्ट मधल्या काही गोष्टी तुम्हाला त्रास देताना दिसत आहेत. जेणेकरून तुमच्यामध्ये हँगमॅन म्हणजे एखादी विचार व्यवस्थित येत नाहीये, विचार चंचलता होणे किंवा मानसिकता व्यवस्थित नसणे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. तर आपण या डेकवरती आपण बघणार आहोत की एंजल तुम्हाला सॉरी, अमावस्या पौर्णिमेचं कार्ड आहे, हे डेक आहे. 1 तारखेला आता फेब्रुवारी महिन्याची पौर्णिमा झाली. त्या पौर्णिमेचा कोणता मेसेज तुमच्यासाठी आहे हे आपण बघणार आहोत. बघा, अतीत तुमचं जर काय अतीत असेल, तुमचं काही स्वप्न असेल, ड्रीम असेल, विश्वासघात करणारी लोकं असेल, तर ती वारंवार तुम्हाला त्रास देत असतील किंवा अचानकपणे मनामध्ये त्यांचा विचार येतोय आणि अचानकपणे त्रास होतोय. असं जर काय होत असेल, तर ते मागे सोडायचं आहे तुम्हाला. त्यावर जास्त विचार करायचा नाहीये. त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचा नाहीये आणि दुसरं जे आहे ते के लिए तैयार रहे. येणाऱ्या काळासाठी म्हणजे येणारे जे काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. येणाऱ्या भूतकाळात, भविष्यकाळात म्हणा, आता जर काय येणार असेल तुमच्या आयुष्यामध्ये, जर कोणता संघर्ष असेल, संघर्षासाठी तयार राहायचं आहे, जेणेकरून तुमच्यामधले काही गोष्टी ज्या आहेत ते बदलत राहतील, व्यवस्थित होत राहतील. पास्ट मधल्या गोष्टींमध्ये विचारात जर राहिला तर नक्कीच तुमच्यामध्ये
सकारात्मक गोष्टी घडणार नाहीत किंवा जर एखादी गोष्ट घडायची असेल तर त्याला एक एक असं वेळ येते की मागच्या पास्टमधल्या काही गोष्टी आठवल्या की पुढच्या काही गोष्टी होणार असेल तर ते थांबतं सगळं काम आपलं. त्यामुळे तुम्हाला पास्टमधल्या काही गोष्टी आहेत त्यांचा विचार तुम्हाला करायचा नाहीये. आणि आता ही जी डेक आहे ती तुम्हाला या आठवड्यामध्ये एखादं काम कोणतं करायचं असेल, तर तुम्ही विचारू शकता, की या आठवड्यामध्ये आमचं हे काम होईल का? तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल, की या आठवड्यामध्ये तुमचं या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये काम तुमचं व्हायचं आहे. तर ते होईल का? तुम्ही कोणतंही काम तुमच्या मनामध्ये धरायचं आहे. ताई आम्हाला या महिन्यामध्ये हे काम करायचं आहे. ताई माझं हे ड्रीम आहे. या महिन्यामध्ये मला सक्सेस पाहिजे आहे. ताई माझं हे स्वप्न आहे, माझी परीक्षा आहे, माझं हे काम आहे ते या महिन्यामध्ये होईल का? हे तुम्ही तुमच्या मनामध्ये धरायचं आहे. मी तुम्हाला सांगते की होईल का नाही. बघा, या महिन्यामध्ये नक्कीच होणार आहे आणि इतकं ते वेगाने होणार आहे की 48 तासामध्ये ते कंप्लीट होईल काम. त्याला इतका वेग लवकर मिळेल, की जेणेकरून ते ह्या महिन्यामध्ये नाही 48 तासामध्ये 2 दिवसामध्ये ते काम 2 ते 3 दिवसामध्ये काम कंप्लीट होऊन जाईल. आणि दुसरं असं आहे, की हे जर काम यावेळेस जर नाही झालं, जेव्हा कधी तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल, तेव्हा जर ही तिथून नंतर 48 तासानंतर जर ही गोष्ट तुमच्यामध्ये सक्सेस नाही झाली, तर तिथून पुढे एक बरोबर 1 वर्षानंतर ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसत आहे. तर एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि कवड्यांवरती एनर्जी काय असणार आहे तुमची हे आपण बघूया. आणि या महिन्यामध्ये तुम्हाला थोडीशी निगेटिव्ह शक्तीचा त्रास सुद्धा होईल. काही गोष्टी तुमचे वाद-विवाद, भांडण अशा काही गोष्टी होताना दिसत आहेत. जेणेकरून तुमच्यामध्ये एक वेगळं सिच्युएशन निर्माण होते. होतलेली कामं सुद्धा अचानकपणे अटकत आहेत, थांबत आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित घडत नाहीयेत. लव्ह रिलेशनच्या थ्रू आणि पैशासाठी जर काही गोष्टी करत असाल, तर ते सुद्धा तुम्हाला अडचण करत आहेत. अशा सगळ्या गोष्टी इथं घडताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 1, 2, 3, 4, 5, 6. देवाची साथ चांगली आहे. देवाची कुलदेवतेची साथ आहे. बट कसं आहे देवाची शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण तुमच्यावरती निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव आहे. त्यामुळे देवाची जी शक्ती आहे, तुमची कुलदेवी जी आहे, ती देवीची शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. निगेटिव्ह शक्तीचा खूप सारा प्रभाव तुमच्यावरती झालेला आहे आणि ही निगेटिव्ह शक्ती का आणि कुणी केली असावी? बघा थर्ड पार्टी सिच्युएशन मगाशीच इथं कार्ड आलेलं आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन यामध्ये आहे. तुमच्या जवळचाच व्यक्ती जे तुम्हाला अडचण करत आहे, त्या व्यक्तीकडून ही एनर्जी आहे. तुम्हाला थर्ड पार्टी सिच्युएशन म्हणजे लव्ह रिलेशनमधून पण दिसते आणि बिझनेस थ्रू पण असू शकते एखादी व्यक्ती. असं नाही की राशी एकच आहे, पण सगळ्यांना मॅच होईल. प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी-वेगळी असते. जन्माचं टायमिंग वेगळं-वेगळं असतं. त्या वेळेनुसार तुमच्या नशिबातल्या काही ग्रहमान वेगळे असतात. त्याच्यावरती हे सगळं जोडलेलं असतं. त्यामुळे ज्यांना हे परफेक्ट मॅच होतंय, त्यांनीच हे घ्यावं आणि जे थोडंफार जरी मॅच झालं असेल, तर ते तुमच्यासाठीही असू शकतं. तर एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. जेणेकरून अ, अजून काहीतरी चांगल्या गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येईल आणि एनर्जी पूर्णपणे मॅच झाली असेल, तर तुमच्या कुलदेवतेचं नाव सांगायला विसरू नका. आणि खरंच जर तुमच्यामध्ये असा जर त्रास होत असेल डेव्हिलच्या एनर्जीमुळे, तांत्रिक क्रियेमुळे, तंत्रक्रिया केलेली असेल, अशा काही गोष्टींमुळे जर खरंच तुमच्यामध्ये त्रास होत असेल, तर नक्की मला कमेंट करून सांगा, की "हो ताई, आमच्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी घडतात आणि ही 100% एनर्जी आमची आहे." तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.